विद्यार्थी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जाहिरात आहे बँक ऑफ इंडियाची आणि या जाहिरातीचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त सायन्स स्टुडंटसाठी आहे. जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता. जसं की तुम्हाला मी थंबनेलमध्ये सांगितलं आहे की सायन्ससाठी आहे आणि हे जे सगळ्या प्रोफाईल असतील, जॉब प्रोफाईल आहे IT रिलेटेड आहे. त्यामुळे इथे तुमचं काही प्रमाणात एक्सपिरियन्स पण लागणार आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एज लिमिट मॅक्झिमम 40-42 तर कुठे कुठे 45 पण आहे. त्यामुळे तर तुमचा एक्सपिरियन्स असेल बँकिंग क्षेत्रामध्ये आणि तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकतात. कारण ह्या क्लास 2च्या चांगल्या मोठमोठ्या पदे आहेत जे तुम्हाला बँकिंगमध्ये चांगले रेप्युटेशनल जॉब मिळवून देणार आहे. तर आपण आता इथे एकूण वॅकन्सी पाहूया. तर इकडे वॅकन्सी आहे टोटल 150च्या आसपास. त्यामुळे तुम्हाला इथे अप्लाय करण्यात काही हरकत नाही. तर आपण बघूया इथे चीफ मॅनेजर IT डेटाबेस आहे, ज्याच्या वॅकन्सी जनरलसाठी 1 आणि OBCसाठी 1. तर आता इथे तुमचे जे कॅटेगरी वाईज तुम्ही जागा आहेत ह्या मी तुम्हाला PDF मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही ते जागा तुमच्या चेक करू शकतात. मी तुम्हाला आता इथे रफली माहिती देणार आहे. तर अशा प्रकारच्या इथे खूप सारे पोस्ट आहेत. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जिथे तुम्हाला वाटेल की इथे माझा सेफ स्कोअरने मी पास होऊ शकतो किंवा मला जागा मिळू शकते तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकतात. तर इथे सर्वांसाठी चांगल्या प्रकारे एज लिमिटमध्ये सूट आहे. म्हणजे मोस्टली ओपनसाठी पण इथे तुम्हाला 32-40-40च्या पण एज लिमिट आहे. तर इथे तुम्ही अप्लाय करण्यास काहीच हरकत नाही आहे. तर इथे तुम्हाला पे स्केल दिलेला आहे. जो मॅनेजर स्केल 2च्या पोस्ट आहेत त्याला तुम्हाला 93,000 एवढा सॅलरी असणार आहे आणि स्केल 3च्या तिथे तुम्हाला 1,00,000च्या वर आहे आणि स्केल 4साठी पण तुम्हाला 1,00,000च्या वर आहे. म्हणजे इथे स्केल 2, 3, 4 आहेत. त्यामुळे तुम्ही चेक करू शकतात. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्याकडे म्हणजे सिटिझन ऑफ इंडिया असणे गरजेचं आहे आणि इतर गोष्टी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं सायन्समध्ये बॅकग्राऊंड असलं पाहिजे. आणि ते एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे जे तुम्ही तिथे पाहिलं त्याच्यामध्ये पण तुम्ही अजून हे म्हणजे SCचे असाल STचे तुम्ही अजून 5 वर्षाची सूट घेऊ शकता. तर आता पाहूया आपण एक्झाम क्रायटेरिया. तर एक्झाम आहे तुमची इंग्लिश लँग्वेज 25 मार्क्स असणार आहे. 30 मिनिट असणार आहे तुमच्यासाठी. प्रोफेशनल नॉलेज आहे रिलेव्हंट टू द पोस्ट 100 आणि जनरल अवेअरनेस विथ बँकिंग इंडस्ट्री त्यामध्ये आहे तुम्हाला 25 प्रश्न 30 मिनिटसाठी. असा तुमचा हा एकूण एक्झाम राहणार आहे. एक्झामचे तुम्ही इथे सिटीज पाहू शकतात. म्हणजे महाराष्ट्रापासून पूर्ण देशभरात सर्व ठिकाणी तुम्हाला इथे एक्झाम सेंटर मिळणार आहेत. तर इथे काही तुम्हाला एक्झाम सेंटर रिलेटेड इश्यू येणार नाही. त्यानंतर आता आपण बघूया एक्झाम फी. एक्झाम फी आहे SC ST PWसाठी 175 आणि जनरल आणि अदरसाठी आहेत. म्हणजे जनरलमध्ये तर OBC आणि EWS यांच्यासाठी आहे 850 रुपये. तर तुम्हाला ह्याची अप्लाय लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही इथून जाऊन नक्की अप्लाय करू शकता. धन्यवाद.